नाही नाही गोवा हवे नाही. ऐक ठोकला असता तो. आता काय कलियल मध्ये इथून एक रूट जात आहे धारवाडला जाते आणि इथून सरळ जाणार तर जाणार इथे शिवाजी महाराजांचा पुतळा येत आहे. बरं वाटलं बाबा. जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी. आता इथून 75 किलोमीटर आहे. नंतर मग मेट्रो स्टेट हायवेच आहे. आता हे रोड कसं आहे ते आता बघायला लागेल. कोणातरी विचारून बघूया. पण आता मला नाही वाटत की चांगले रोड भेटतील. आणि जरी चांगले रोड भेटले तर हे असे सिंगल लेन हायवे भेटतील कंजेस्टेड थोडेसे. आणि ऑलमोस्ट आता किती झाले आता 10:30 वाजले तर सगळे लोक बाहेर निघालेत. तर यातायात चालू झालं असेल आणि लोक कामाला निघतील तर म्हणून ट्रॅफिक तर भेटेलच कंडिशन नसणारच. माझे 187 किलोमीटर झाले. अजून 414 किलोमीटर बाकी आहे. 14 किलोमीटर नंतर 400 किलोमीटर राहतील. स्टील अजून किती 7 तास दाखवत आहे. ETA टाइम वाढत चाललाय ॲक्च्युली. पहिले 5:30 दाखवत होते आता 6:15 दाखवत आहे. मी तर लिहून ठेवतोय 7:30 तर वाजणार. कारण एकदा पुण्याला एंटर केलं ना त्या टायमेला तर ट्रॅफिक भेटेलच. आणि मेन तर हायवे नाही आहे. आपण आतल्यात जायला लागतंय. हाँ मैं अभी मुरुडेश्वर से है. तुम्हारा गांव? मेरा गांव मुंबई. अकेला? हाँ फिलहाल तो अकेला हूँ. आदमी कौन मिला इधर? हाँ आया नहीं भी आदमी? हाँ दूसरा आदमी आया नहीं. अभी पुणे में मिलेगा. देखना तो देखो सब्सक्राइब कर दो. कितने घंटे में रहेगा वो? क्या पुणे के लिए कितना घंटा लगता है उसका जाने के लिए? पुणे में बोलता है अभी 60 घंटा लगता है. 60 घंटा जाएगा अभी. चलो बाय. अभी हाईवे का अच्छा रोड है क्या? हाँ मिलता है क्या? हाईवे मिलता है. हाँ मिलता है ना. कितना किलोमीटर है कौन सा? अपना NH48 मुंबई हाईवे? 25 किलोमीटर. गोवा है गोवा भोसड़ी क्या था? नहीं नहीं वो गोवा हाईवे नहीं. अभी यहाँ से आएगा तो फिर ये लगेगा ना बेलगांव लगेगा ना. मुंबई का. हाँ मतलब हाँ नहीं पी लिया. बेलगांव जाने का जरा रोड खराब है. हाँ कितना 20-25 किलोमीटर. हाँ बहुत आगे जाए तो अच्छा है. अच्छा है ठीक है. चलो बाय. थँक्यू. आता क्विक चेंज इन अ प्लॅन. आता इथून डायरेक्ट मी बघेन की हायवेला कसं कनेक्ट करू शकतं NH48ला. कारण जर बेळगावला गेलो ना पर्यंत तो आता जे आजोबा होते ते बोलले की बेकार रोड आहेत. आता गुगल काय सांगतंय की दिस इज द शॉर्टेस्ट रोड बट नॉट अ फास्टेस्ट रोड. आणि लिटरली ना मी फर्स्टेड होऊन जाईन कारण जर याच्यामध्ये सर गेलो तर मी ठोकला असता तो. काका ठोकलेच असते चांगलं नाही तर पडले असते बिचारी आहे आणि काकू बरोबर. तर बेळगावपेक्षा इथे धारवाडला गेलेलं बरं. म्हणजे धारवाडच्या रूटने गेलेलं बरं. तिथून मग बघूया पुढे कसं जाता येईल ते. इथलेला त्याला विचारलं की सर NH48 कहाँ से जाना है. तर तो काय बोलला की इकडून जा 15 किलोमीटर आहे डायरेक्ट NH47 मध्ये भेटशील तुला. इथून सरळ गेलं असतं तर धारवाडलाच पोचलं असतं. म्हणजे थोडंसं मागे गेलं असतं. बट आय गेस जर मी या रूटने जर गेलो ना तर ते हे 25 किलोमीटरचं ते सिंगल लेनवालं रूट आहे ना ते स्किप होऊन जाईल. बोलला सर रोड अच्छा है क्या. बोला हाँ रोड अच्छा है. तर मला तर वाटत नाही हे रोड अच्छा आहे किंवा त्याचं डेफिनेशन
अच्छा हे रोड इज डिफरंट दॅन माइन. ऑल्स थोडंसं पॅच खराब होतं, बाकी काय इश्यू नसेल. ऐ, 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 ऐ. एक बटरफ्लाय अडकलेली ती गेली. आय होप ते रेकॉर्ड झालं असेल. आता इथून 7.4 किलोमीटर. यार हे ते ना इकडचं हे दिसत नाही बिलकुल, यार बिलकुल नाही दिसत झाले. स्पीड ब्रेकर बिलकुल नाही दिसत इकडचे. हे लोकांनी व्यवस्थित मार्किंगच केलं नाही आहे. आणि हे याच्यामध्ये एवढं कॅमॅफ्लॉज टाईप होऊन जातं ना, त्याला समजून येत नाही. बऱ्याच वेळा झालं आणि असं माझ्यासोबत. तर आता हे जे रूट दाखवलं होतं ना, त्या रूटमध्ये ना बरेच बटरफ्लाय होते. त्यातले असे बरेच हेल्मेटला पण लागले, 1-2 अडकले. एक नशीब निघालं एक. आता हायवे जॉईन होण्यासाठी समथिंग अराउंड 5 किलोमीटरच आहे. ते झाल्यानंतर मग अगन एक स्टॉप घे. एक स्टॉप. आय टू डिझर्व वन स्टॉप. आय डिझर्व वन स्टॉप. कारण कसं आहे, हे जे स्टेट हायवे ना, हे ॲक्च्युली जास्त थकवतं तुम्हाला ह्याच्यापेक्षा. मला थोडेसे बेकार रोड भेटले आणि बरेचसे चांगले रोड भेटले. जसे की हे पण चांगलंच रोड आहे. रोड म्हणजे एक खड्डा विड्डा काहीच नाही आहे. नुसतं जे गाव येतात ना, तिथे जरा प्रॉब्लेमॅटिक होतं. तर NH-48ला फायनली जॉईन झालो. ऑलमोस्ट 5-6 किलोमीटर केल्यानंतर एक छान टपरी दिसली. थांबलो जरा, ब्रेक घेतलं, एअरब्रेक घातले. सो आय डोंट थिंक सो की अजून आता बेळगाव येईल. ते अजून बेळगाव नाही झालं. बरं झालं ॲक्च्युली इथून ते बायपास घेऊन मी हायवेला जॉईन झालो. नाहीतर ॲक्च्युली ते रूट दाखवत होतं, ॲक्च्युली अख्खं बेळगाव होऊन मग ते जॉईन होणार होतं NH-48ला. त्याच्यामध्ये असं डोकं भणभटलं असतं ना की विचारू नका. किती वेळापासून ह्याचीच वाट पाहत होतो की कधी कराड येईल आणि कधी या ट्रॅफिकमध्ये मी फसणार आणि कधी न संपणारं काम बघायला भेट. आय एम सो 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 हॅपी की हे कराडचं ट्रॅफिक आलं. आता कधी असं पण वाटतंय की पुढचे 10 वर्ष पण राईड करत राहिलो ना, तरी इकडचं काम संपणार नाही. नॉस्टॅल्जिया फील व्हायला पाहिजे की काही वर्षापूर्वी मी ते येत होतो तेव्हा पण एवढीच ट्रॅफिक होती. आताही तेवढी ट्रॅफिक आहे. 10 वर्षानंतर आधीही ट्रॅफिक होती असं नाही, 10 वर्षानंतर पण ट्रॅफिक असणार. मग आता साताऱ्याला पोचलोय मी. एकदम स्मूथली पोचलो. नॉर्मली माझं स्पीड 80-85 होतं, ॲव्हरेज स्पीड. जास्त ट्रान्झिशन नव्हते आणि जास्त ट्रॅफिक पण नव्हतं. प्लस हे जे डायव्हर्जन नव्हते. म्हणजे हे डायव्हर्जन कराडपासूनच स्टार्ट होतात, त्याच्यानंतर डायव्हर्जन नाही आहे. तर या पुण्यापर्यंत तर नाहीच आहे बिलकुल. पण एकदम व्यवस्थित आलो, काय टेन्शन नाही. आणि प्रॉपर 100 किलोमीटर झालं. प्लस आता 110 किलोमीटर पण झालेत म्हणजे एक्स्ट्रा 10 किलोमीटर झाले. सातारा संपत असतानाच थोडंसं ब्रेक घेऊया. आणि पुणे आहे 109 किलोमीटर. आणि तुम्हाला माहिती असेल की लास्टचे 100 किलोमीटर जरा हे असतात, वैतागवाले असतातच. आणि त्याच्यामध्ये मे बी 40 किलोमीटर माझं इथे असणार आहे, म्हणजे सिटीच्या आत असणार आहे. आता कुठे ब्रेक घेऊ. थांबूया जरा.
इथे वॉशरूम पण आहे म्हणजे टेन्शन नाही. आता ऑलमोस्ट झाले 493. बरं वाटलं. टुनटुन वाजलं, मटण शिजलं, बिर्याणी किंवा खापुला वहिनी रस्सा रस्सावा. आता पुण्याला जाताना किंवा या रोड मध्ये जर बिन हेल्मेटचे टू व्हीलर चालवताना माणसं दिसले म्हणजे समजायचं की पुणे जवळ आहे. आणि येस 50 किलोमीटर आसपास आहे. आता इथे येतंय राईट साईडला खेड शिवापूर येईल मोस्टली. तर खेड शिवापूरमध्ये सगळ्यात फेमस आपलं जगदंबा करून जगदंबाचा मटण थाई. इच्छा तर खूप आहे पण जाऊ दे, आता टाइम पण नाही आहे ॲक्च्युली. आता किती वाजले? 6 वाजले ना. ते मी 7 वाजल्यापासून स्टार्ट होतो म्हणून बोललं जाऊ दे बाबा. पण इथे बरेच 1 किलो थाई, जम्बो थाई, जम्बो मटण थाई असे बरेच हॉटेल आहेत तिथे. पण नुसतं मोजकेच जरा चांगले आहेत जेवढे रिव्ह्यूज ऐकलेत आणि जेवढे माझे मित्र किंवा ते कोण गेले. सो फायनली थोडंसं बाकी आहे. सो फायनली पुण्याला एंटर केली आहे मी. हो 13 किलोमीटर अजून बाकी आहे शेवटचे आणि 34 मिनिट दाखवत आहे. हे तर ऑफलाईनवरती चालू आहे, अजून जास्त वेळ लागू शकते. ॲक्च्युली कात्रज टनलने नाही, कात्रज घाटाने मी इथे एंट्री केली आणि मला माहीतच होतं की 7 किलोमीटरचा तो घाट आहे. 7 किलोमीटरपासून थोडंसं ट्रॅफिक चालू झाला. आता हे कात्रज चौक आहे 300 मीटरमध्ये, मजबूत ट्रॅफिक आहे. सो एनिवे ॲक्च्युली मी पनवेलला डायरेक्ट गेलो असतो पण कसं आहे की घरी ना डॉक्टर पिलियन आहे ना माझी आई आहे. तर कसं आहे मग थोडंसं म्हणजे इनकम्प्लीट टाईप फील येईल. आणि कधी पण मी राईडवरनं घरी येतो ना ॲटलिस्ट डॉक्टर पिलियन नाही तर मम्मी समोर असतेच माझ्या. सो काय कसं दॅट्स मेक माय राईड कम्प्लीट. एक माहीत नाही काहीतरी इमोशनल अटॅचमेंट आहे ऑब्विसली. अरे बाबा काय करतोय? घुस. ऑब्विसली एक इमोशनल अटॅचमेंट असणारच आई आणि बायकोसोबत. आणि आता इथे तर कसे माझे 3 आया आहेत. म्हणजे 2 मावश्या आणि एक आई माझी आणि एक बहीण पण आहे आणि भाचा पण आहे. सो दॅट्स म्हणजे ते फिलिंग आहे ना खूप छान वाटते मला, म्हणजे छान असणार. पण कसं माहिती का लाईफमध्ये आई आणि रखुमाई ह्यांचं स्थान नेहमी वरतीच असतं आणि असलंच पाहिजे. तर या काउंटवरती हे राईड मी आता समाप्त करतोय. हे सिरीज पण समाप्त करतोय. 1-2 दिवस राहीन आणि मग मी जाईन परत मम्मीसोबतच जाईन. मे बी मम्मी बसने जाईन नाही तर ट्रेनने जाईन आणि मी बाईकनेच जाणार. सो दिस वॉज इट. जर तुम्हाला आवडलं असेल तर थँक्यू आणि जर नाही आवडलं असेल तर तुमचं ते बघून घ्या. दिस इज हेमंत रंगदळ सायनिंग ऑफ. बाय.